तर मॅचला इथे होईल सुरुवात. शॉर्ट गली, त्यानंतर आपण पाहिलं तर कव्हर पॉइंट, स्वीपर बाउंड्री लाईनवर एक फिल्डर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेगमध्ये एक फिल्डर पेट्रोलिंग करतोय, शॉर्ट लॉंग लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि पंचांचा निर्णय येतोय. आता लेट्स प्ले. स्ट्रायकिंग एंडला नरेश गोवळकर पहिला चेंडू इथे फेस करेल. गोलंदाज हलक्या हाताने पहिला चेंडू फेस करत असताना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि कॉट अँड बोल्टच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. गोल्डन डक नरेश गोवळकर बॅक टू दी पवेलियन. पहिला चेंडू इथे फेस करत होता, थोडीशी गती कमी होती, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हा प्रयत्न अयशस्वी आणि पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट मिळते. फलंदाज नरेश गोवळकर बॅक टू दी पवेलियन. 0 धावा. एक चेंडू फेस करत असताना महत्त्वाची विकेट इथे संघ गमरे 11 गंभीर 11 संघाचा पहिला गडी ते बाद झालाय. हर्ष 11च्या विरोधात बॅटिंग करत असताना पहिला चेंडू टाकत होता गोलंदाज कैलास शिर्के. छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून पहिला चेंडू टाकत असताना पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळते. फलंदाज नरेश गोवळकर बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नरेशची जागा घेण्यासाठी आता अमोल पवार जो स्ट्रायकिंग एंडला असेल पहिला चेंडू ते फेस करेल. पहिलं षटक पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. पॉवर प्लेमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण लगावलंय. शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर आपण पाहिलं डीप थर्ड मॅन आहे. शॉर्ट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, स्वीपर बाउंड्री लाईनवर एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळी अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं बाहेर पिचिंग होतं या चेंडूचं. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू इथे फेस करत असताना फलंदाज अमोल पवार बीट झाला या चेंडूवर. कैलास पहिलं षटक राईट ओव्हर दी विकेटने. कैलासचा हा चेंडू अचूक लाईन बिग हिट करायचा होता ऑन साईडला. मोठ्या फटकाच्या प्रयत्नात अमोल परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पॉवर प्लेमध्ये जसे का डॉट बॉल निघतील कुठेतरी दबाव असेल कारण पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी बाद देखील झालाय. नरेश गोवळकरने आज नाराज केलंय. सर्वाधिक अपेक्षा होत्या संघाच्या परंतु हा खेळाडू 0 बाद झालाय. कौतुक करावं लागेल कैलासचं. यावेळी हलक्या हाताने मिड ऑफला दिशा दिल्या. क्षेत्ररक्षक आहे फार वेगाने येईल तोपर्यंत पहिली सिंगल इथे घेतली जाते. संघाचं इथे खातं खोललं जातं आणि त्याचबरोबर फलंदाज अमोल पवारचं देखील खातं खोललं जातं. 1 धाव, 1 गडी बाद. पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय गमरे 11 हर्ष 11 संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि सध्या खूप चांगली गोलंदाजी करतोय कैलास. यावेळी थोडीशी खराब लाईन, आखूड टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. एसटीच्या खूपच बाहेर चाललाय चेंडू. पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल, इट इज अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा टाकावा लागेल चेंडू. या सामन्यात मुख्य पंचांच्या भूमिकेत या षटकादरम्यान निनाद सहस्त्रबुद्धे सर आणि त्यांच्याबरोबर आपण पाहतोय. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिडॉनला बीट केल्यानंतर क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेटने. 4 धावांसाठी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फिल्डर होता परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर हा फटका. त्यानंतर चेंडू फार वेगाने अतिशय जोरदार प्रहार केला होता या चौकाराने. आता धावसंख्येला आकार दिला जातोय. धावा संख्या सध्या स्कोर कार्डवर पोहोचली आहे 6 धावा. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत विश्वनाथ लिंगायत सर, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय निनाद सहस्त्रबुद्धे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु कैलास पहिल्या षटकातील पुढचा चेंडू फलंदाज सुदर्शनसाठी टाकलेला हा चेंडू. यावेळी खराब पिचिंग, पंच इथे दंडित करतील. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक अतिरिक्त धावसंघाच्या खात्यात ॲड होईल आणि आता धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा. कैलास राईट ओव्हर दी विकेटने पहिल्या षटकातील हा पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन थोडीशी जागा बनवली. त्यानंतर आपण पाहिलं तर थर्ड मॅन क्षेत्रात दिशा दिली चेंडूला. हलक्या हाताने केला फटका. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवर आला. त्याचबरोबर 1 धाव इथे अर्जित केली जाते. एका धावेवर समाधानी होत आहेत खेळाडू आणि दरम्यान षटक समाप्त होत आहे. पहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या धावात बॅटिंग करत असताना गमरे 11 संघाची धावसंख्या झाली आहे 8 धावा.
एक गडी बाद. पहिला चेंडू फेस करत असताना नरेश गोळकर गोल्डन डक झाला. शून्याचा चष्मा घालून सध्या डगआउटमध्ये परतलाय. या खेळाडूने आज नाराज केले, परंतु दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर आणि अमोल पवार हे दोन खेळाडू सध्या पॉवर प्लेमध्ये डावाला आकार देत आहेत. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. थोडासा संघर्ष जरूर करावा लागतोय, परंतु आयुष्यात जेवढा जास्त संघर्ष तुम्ही करता तेवढं दर्जेदार यश तुम्ही प्राप्त करता. आणि त्यामुळेच संघर्षाच्या काळात तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की शर्यत अजून संपली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्डवर अद्याप पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्लेमध्ये येतोय गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाज साहिल. यावेळी मात्र ऑन साईडला मोठा प्रहार करायचा होता. स्लॉग स्वीपचा दणका द्यायचा होता, पण तो चेंडू यष्टीच्या बाहेर चाललाय. लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग कुठेतरी थोडंसं खराब पाहायला मिळालं. पंचांनी ते दंडित केलंय. वाईड बॉलचा कॉल येतोय आणि या वाईड नंतर आता धावसंख्या स्कोर कार्डवर अतिरिक्त स्वरूपात एकेरी धाव जमा झाल्यानंतर 9 धावा. साहिल सुदर्शनसाठी टाकलेला हा चेंडू मोठा फटका. 1 बाउन्स झालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार इथे आलाय. सुदर्शनच्या बॅटमधून रडारमध्ये होता चेंडू. आधीच तयार होता हा फटका घेण्यासाठी आणि जसा का चेंडू रडारमध्ये टाकला गेला लगेचच त्याच्यावर प्रहार केला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुदर्शनवर दमखम असेल, कारण हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात दाखल झालाय. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 13. साहिल मदारवर इथे आक्रमण केलं जात आहे. दुसऱ्या षटकात पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. ओव्हर दी विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंड करून या षटकातला हा पुढचा चेंडू सुदर्शनसाठी. लोअर फुलटॉस होता. मोठा फटका खेळायचा, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल सोडला जातोय. जीवनदान मिळेल. खराब फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाने कुठेतरी चूक केली आणि त्यानंतर हा झेल इथे सोडला जातोय. जीवनदान मिळतंय. क्रिकेटच्या पटलावर फलंदाजाचा झेल ज्यावेळी सोडला जातो त्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी दुणावतो. आणि आता विस्फोटक होईल का सुदर्शन यानंतर? यावेळी स्लोअर 1 पद्धतीने टाकला चेंडू. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बिग हिट करायचा होता. मोठा प्रहार जरूर करायचा होता अमोल पवारला, परंतु तो तितकासा नियंत्रणात नव्हता. या चेंडूवर कुठलीही धाव इथे मिळणार नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉलने या चेंडूची सांगता इथे झाली आहे. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 14 धावा. अकुटप्प्याचा चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. अलॉंग दी कार्पेटने चेंडू फार वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक येईल, परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी हा चौकार. चांगला स्ट्रोक. अकुटप्प्याचा चेंडू टाकला होता आणि त्यानंतर एक जोरदार प्रहार केला. मिड विकेट डीपमधून चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार आणि आता धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा, 1 गडी बाद. पहिल्याच चेंडूवर डावातल्या पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता, परंतु त्यानंतर आता डावाची सूत्र या 2 फलंदाजांनी आपल्या हातात घेतली आहेत. आता कुठेतरी गिअर चेंज केलाय फलंदाजीचा, कारण दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असेल. साहिल रेटम ओव्हर दी विकेटने यावेळी देखील बिग हिट केलाय. ऑन साईडला हवेत खेळलाय. फिल्डर आहे. झेल होईल का? तर येस, इथे होतोय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. बॅट्समन अमोल बॅक टू दी पवेलियन. आउट. दुसरा धक्का बसतोय संघ गमरे 11ला. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा, 2 गडी बाद. अकूट टप्प्याचा चेंडू. मोठा प्रहार जरूर केला गेला, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हता आणि त्यानंतर मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजनला खूप चांगलं जजमेंट इथे क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. अचूक घेतला इथे झेल आणि त्यानंतर फलंदाज अमोल पवार माघारी परततोय. 6 चेंडू त्याने फेस केलेत. 5 धावा त्याने काढल्यात. दुसरा धक्का बसतोय गमरे 11 संघाला. स्कोर कार्डवर सध्या धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 18 आणि आता नवीन फलंदाज आलाय सुमित. यावेळी चांगला फटका धमाका केलाय सुदर्शनने, कारण जीवनदान मिळालं होतं आणि त्याच्या बॅटमधून सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाका. 6 धावांसाठी षटकार. मोठा प्रहार केलाय. याचसाठी मी मगाशी सांगितलं होतं की क्रिकेटच्या पटलावर तुम्ही ज्यावेळी झेल सोडता त्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो आणि हेच घडलं होतं 1999च्या विश्वकरंडकात. स्ट्रायकिंग एंडला स्टीव्ह फलंदाजी करत होता आणि त्यावेळी ऑन साईडला क्षेत्ररक्षण करत होता हर्षल गिब्स.
स्टीवाचा फटका हर्षल गिफ्टच्या अचूक त्याने हातात गेला होता, परंतु जल्लोष करायचा होता आणि त्या जल्लोषाच्या नादात हर्षल गिफ्टने तो झेल सोडला आणि त्यानंतर अक्षरशः बरसला होता स्टीवा आणि तो सामना दक्षिण आफ्रिकेला गमवावा लागला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका एकही विश्वकरंडक जिंकू शकलेला नाही. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावर कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे समीकरण तुम्हाला फॉलो करावं लागेल. 6 धावा येत आहेत, 6 धावा आणि धावसंख्या स्कोर कार्डवर टीमची टोटल सध्या 24 धावा. गडी बाद झालेत आत्तापर्यंत 2. बॅटिंग करत असताना गंभीर 11 संघ. सुदर्शन एक अष्टपैलू खेळाडू का ओळखला जातो याची चुणूक तो सध्या दाखवतोय आणि त्याला दिलेलं जीवनदान आता कुठेतरी अर्श 11 संघासाठी महागडं ठरेल की काय, अनेक प्रश्न इथे निर्माण होतील. आणि 2 षटकांचा आता खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीनंतर धावसंख्या 24 धावा, 2 गडी बाद. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय गोलंदाज सौरभ आयरे. छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून तिसरं षटक इथे सुरू होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज सुमित हळदणकर, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. मॅन फ्रॉम कचरे हलक्या हाताने किण्याचा प्रयत्न, बॅटची ती कडा गेली आहे. कडा घेतल्यानंतर चेंडू येतोय गली रिजनला. फ्लाय स्लिपमधून फ्लाय देखील झाला चेंडू आणि त्यानंतर 1 रन इथे घेतली जाते. एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे सरकेल टीमची टोटल 25 धावा. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता स्विच हिट, परंतु संपर्क होऊ शकला नाही आणि त्यानंतर ते फेकी थोडीशी खराब आहे. एक्स्ट्रा रन आणखीन ॲड होईल म्हणजे 2 धावा इथे मिळतील. 22च्या स्वरूपात आणखीन 1 रन मिळते. लागला तर आबाद नाहीतर बरबाद अशा पद्धतीचा हा फटका रिव्हर्स स्वीप ते अटेम्प्ट केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही आहे. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. धावसंख्या 2 ने इथे पुढे सरकली आहे. स्कोर कार्डवर टीमची टोटल सध्या 27 धावा. यावेळी देखील गिरकी घेतोय चेंडू, गरकन वळणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय असं म्हणावं लागेल. बीट झालाय फलंदाज सुदर्शन, परंतु हा खेळाडू फार वेळ शांत राहणार नाहीये. यावेळी इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे. 1 बाउन्स झाल्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने खूप चांगली फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 3 क्षेत्ररक्षक या चेंडूच्या मागे धावले. शेवटच्या क्षणांना मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू अडवण्यात यशस्वी झालेत, परंतु 2 धावा इथे राखल्यात देखील आपल्या संघासाठी. कदाचित हा चौकार इथे होऊ शकला असता, परंतु चांगली फिल्डिंग. 2च धावा इथे मिळतील. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 29 धावा. सौरभचा हा चेंडू फुलरलेनचा चेंडू होता. ओर पिच पद्धतीने टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, परंतु यावेळी देखील नियंत्रणात नाही आहे फलंदाज. जर आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन बीट झाला या चेंडूवर. साहिलचा पुढचा चेंडू यावेळी ऑफ ड्राईव्ह इथे केला आहे. मिड ऑफला बीट केल्यानंतर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाणारा चेंडू, त्यावर 1 धाव इथे मिळेल. चांगला फटका, चांगला ड्राईव्ह इथे लगावला. 1च धाव इथे मिळेल आणि दरम्यान आता संपुष्टात येतंय षटक. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. पहिल्या डावातील 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावसंख्या झाली आहे स्कोर कार्डवर 30 धावा. 2 गडी बाद, 30 धावा. गंभीर 11 संघ. अर्श 11 संघाने टॉस या मॅचमध्ये जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी इथे घेतला. कैलास शिर्केचं पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं. 8 धावा तिथे त्याने खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केला होता नरेश गोवळकरच्या रूपाने. दुसरं षटक साहिल मदारने, तो थोडासा महागडा साबित झाला. 16 धावा त्याने तब्बल खर्च केल्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे 16 धावा खर्च केल्यानंतर तिसरं षटक सौरभ आयरेने पूर्ण केलं आणि त्याने धावा खर्च केल्यात. या षटकात फक्त 4 धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावा, 3 गडी बाद. खूप चांगलं गुणलेखन, प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. रत्नागिरीची सुकन्या असणारी दर्शनाताई पवार आणि सोनमताई चव्हाण महाराष्ट्रातील पहिल्या महिला गुणलेखिका म्हणून नेहमीच ओळखल्या जातात आणि तेवढंच चांगलं कामकाज ते या स्पर्धेच्या दरम्यान पूर्ण देखील करतात. दुसऱ्या बाजूला खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in साठी आमचे गिरीशजी कोचरेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. 4थं षटक. पहिला चेंडू समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हरचा देखना स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य चेंडू आउट ऑफ दी पार्क. ह्यूज अँड हँडसम षटकार. 6 धावा. कॅच सोडल्यानंतर काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण आता सुदर्शन दाखवून देतोय. मला जीवनदान तुम्ही दिलंय, परंतु आता मी थांबणार नाही आहे.
आता कुठेतरी मी गिअर बदललाय आणि आता मला थांबवण्यासाठी तुम्हाला रणनीती बदलावी लागेल हेच तो सांगतोय. वाडा कुणाचाही असो, राडा मात्र मी आता करणार हे ह्या षटकारानंतर पाहायला मिळतंय. षटकाराने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवर 36 धावा. चांगली बॅटिंग करतोय, इम्प्रेस केलं या मॅचमध्ये. कुठलाही दबाव नाहीये, आत्मविश्वासाने खेळतोय हा खेळाडू. गोलंदाज सध्या आपण पाहतोय कैलास. आणखीन एक मोठा प्रहार, बॅक टू बॅकचा आणखीन एक मोठा धमाका. सुदर्शनच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हा षटकार. काय फटका इथे सजवलाय, स्टँड अँड डिलिव्हर. जसा का चेंडू समोर आला अक्षरशः त्याच्यावर प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार. बॅक टू बॅकचा मोठा फटका, धमाका करतोय सुदर्शन मयेकर. धावसंख्या 6 धावांनी पोहोचली आहे, तब्बल 42 धावा. यावेळी देखील चांगला स्ट्रोक लगावलाय. आणखीन एक मोठा फटका, बॅक टू बॅकचा 3रा षटकार येतोय सुदर्शनच्या बॅटमधून. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. काय इनिंग तो पेश करतोय. गोलंदाजावर आक्रमण करतोय, अक्षरशः गोलंदाजाची भंबेरी उडवली असंच म्हणावं लागेल. कैलास शिर्के ज्या खेळाडूने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याच खेळाडूवर आता आक्रमण केलं जातंय, हल्ला चढवला जातोय सुदर्शनच्या माध्यमातून. लगातारचे 3 षटकार. यावेळी गती कमी केली, चेंज ऑफ पेस. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर हेच दाखवलं गेलं. तू मला 3 षटकार लगावले असतील परंतु माझ्याकडे देखील अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि तोच अनुभव इथे दाखवला आता कैलासने. कदाचित 3 षटकार आलेत परंतु त्यानंतर देखील मला आत्मविश्वासाने गोलंदाजी करायची आहे. पुढचा चेंडू यावेळी देखील रडारमध्ये होता. आणखीन एक मोठा फटका भिरकावून दिलाय, डीम बीड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून या षटकातला हा 4था षटकार. षटकाराचीच भाषा बोलतोय सुदर्शन, थांबायचं इथे नाव घेत नाहीये. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करतोय, हल्ला चढवला जातोय परंतु प्रति हल्ला केला जाईल का निष्प्रभ होतोय कुठेतरी गोलंदाज असंच म्हणावं लागेल. परंतु कैलासला कमबॅक करावं लागेल. 4 षटकार या षटकात लगावलेत आणि आता धावसंख्या तब्बल पोचली आहे 54 धावा. काय बॅटिंग केली आहे, झेल इथे सुटला, जीवनदान मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी महागडा ठरतोय संघ. अर्श 11 साठी फलंदाज सुदर्शन मयेकर पुढच्या चेंडूसाठी सज्ज होईल कैलासच्या विरोधात. हा देखील टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी होती आणि इथे पंचांकडे अपील देखील तो करतोय की हा चेंडू थोडासा बाहेर निघालाय परंतु पंच सांगतायत की हा चेंडू लाईन रिदमने चांगल्या पद्धतीने निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि या चेंडूवर कुठेही धाव मिळणार नाही आहे. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवर 2 गडी बाद, 54 धावा. 4थं षटक अतिशय महागडं ठरलंय. 4थ्या षटकात तब्बल इथे धावा वसूल केल्या आहेत 24 धावा. 4थं षटक या डाबातील अतिशय महागडं ठरलंय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि आता नेक्स्ट मॅचसाठी इथून कॉल असेल. DS स्पोर्ट्स नाणीज आणि शिफा 11 आपल्यासाठी या ठिकाणावरून कॉल आहे. आपण नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचे. समालोचन कक्षात येऊन आपण संपर्क साधा. DS स्पोर्ट्स नाणीज विरुद्ध शिफा 11. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीम मीटिंग इथे बोलवली जाते. कोणत्या गोलंदाजावर आता विश्वास दाखवावा, परंतु दुसऱ्या बाजूला सुदर्शन थांबायचं नाव घेणार नाही आहे का आणि तो सध्या इथे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय अनेक प्रश्न असतील. या खेळाडूला कुठेतरी बाद करायचा असेल अर्श 11 संघाला, कारण हा खेळाडू सर्वाधिक महागडा ठरतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथून तो आक्रमक पवित्रा घेऊन एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने प्रवास करेल का, काय घडेल या डाबात. 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय ओंकार कदम. छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून 5व्या षटकातील पहिला चेंडू. सुमित आहे स्ट्रायकिंग एंडला. सुमितसाठी टाकलेला हा चेंडू सुमित अहदनकर, मॅन फ्रॉम कचरे, जयगड विभागातील हा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. पहिला चेंडू इथे 5व्या षटकातला खेळत असताना बीट झालाय, थोडासा आतल्या दिशेने येतोय चेंडू, वळण घेतोय गोलंदाज ओंकार कदमच्या माध्यमातून. यावेळी शफल झाला होता. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. 1च रन इथे मिळेल. आडव्या बॅटने खेळलेला फटका. सुमित कुठेतरी संयमी खेळ करतोय कारण दुसऱ्या बाजूने सुदर्शन मोठी फलंदाजी करतोय. विस्फोटक फटके तो लांबच लांब फटके खेळण्यासाठी कुठेतरी सातत्याने प्रयत्न करतोय आणि यशस्वी देखील होतोय. त्यामुळे एक संयमी साथ सुमितच्या माध्यमातून दिली जाते. धावसंख्या सध्या 55 धावा.
सुदर्शनसाठी टाकलेला हा चेंडू आउटसाठी ऑफ स्टंप शफल झाल्यानंतर वन बाउन्स झालाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक शानदार स्ट्रोक 4 धावांसाठी चौकार. सुदर्शन थांबायचंच नाव घेणार नाहीये कारण आता त्याला संधी मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजावर तो आक्रमण आणि आक्रमण करतोय. हल्ले केले जात आहेत परंतु गोलंदाजाला आता त्याला थांबवता येईल का? या चौकाराने धावसंख्या टीमची पोहोचली आहे स्कोर कार्डवर. गंभीर 11 संघाची धावसंख्या सध्या 59 डावा 59 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 5वे षटक 5व्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्रायकिंग गेटला सज्ज होईल सुदर्शन. यावी ऑफ ब्रेक केलाय हलक्या हाताने दिशा दिली हवेत खेळला होता फटका. आपण जर पाहिलं तर स्वीपर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चालला जिथे क्षेत्ररक्षक फार वेगाने येऊन क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. संयमी खेळी केली जाते. खराब चेंडूवर मोठा प्रहार आणि चांगल्या चेंडूवर मात्र हलक्या हाताने धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 17 चेंडू फेस केलेत. 49 धावसंख्येवर खेळतोय आणि यावेळी बिगिट करायचा होता. अर्धशतकाच्या अगदी जवळ येऊन पोचलाय हा खेळाडू. 49 धावांवर खेळतोय. 18 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत आणि टीमची टोटल आहे सध्या स्कोर कार्डवर 60. 5व्या षटकाचा खेळ सध्या चालू आहे. यावेळी देखील ऑफ ब्रेक केलाय. बिग हिट करायचा होता. फ्रंट फुटवर आधीच निघून गेला होता परंतु गोलंदाजाने यावेळी फलंदाजाच्या माइंड सोबत खेळ केलाय असंच पाहायला मिळालं. हे षटक थोडंसं जमेची बाब राहिली असंच म्हणावं लागेल कारण फक्त 7 धावा या षटकात खर्च केल्या आहेत. 5व्या षटकाचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 61 धावा 2 गडी बाद. सुदर्शन खेळतोय आतापर्यंत 49 धावांवर. 19 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 49 धावा त्याने आतापर्यंत काढल्यात. 4 लांबच लांब षटकार त्याने लगावले होते कैलासच्या गोलंदाजीवर. आतापर्यंत त्याने षटकार लगावलेत 5 आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. एकंदरीत 49 धावा. 1 रन दूर आहे आपल्या अर्धशतकापासून आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावलं जाईल का? शेवटच्या षटकाच्या दरम्यान जाऊया. गोलंदाजी मार्कवर येतोय शेवटच्या षटकासाठी सौरभ आयरे. ज्या खेळाडूने डावातलं 3रं षटक हाताळलं होतं. 4 धावा तिथे खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावर आता इथे विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडला असेल सुमित हळदणकर. यावेळी सुमितच्या बॅटमधून हल्ला केला जातोय. दोन्ही बाजूला बरोबरची आग लागली असंच म्हणावं लागेल. संधी मिळाली. रडार मधला चेंडू त्याला बेरकावून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नर रिजन मधून 6 धावांसाठी आणखीन एक धमाका षटकार. आता सुमित इथे कुठेतरी आक्रमण करतो हे चित्र पाहायला मिळालं. जसा का स्ट्रायकिंग एंडला आला शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर त्याने आक्रमण केले. डावातील शेवटचं षटक डेड स्लॉक ओव्हरमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना सुमितच्या बॅटमधून बॅट्समन सुमितने लगावला हा षटकार आणि षटकाराने धावसंख्या आता मात्र पोचली आहे 67 धावा. यावेळी इनसाइड आउट खेळायचा होता. लेग ब्रेक केलेला हा चेंडू एकेरी धावी ते घेण्याचा प्रयत्न मिस झाला होता फलंदाजापासून चेंडू परंतु त्यानंतर एकेरी धावी ते बाईच्या स्वरूपात पूर्ण केली जाते. स्ट्राईक इथे रोटेट होईल आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल सुदर्शन जो आपल्या अर्धशतकापासून फक्त 1 रन मागे आहे. पूर्ण केलं जाईल का? या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावणारा खेळाडू कोण असेल याचंच उत्तर या चेंडूवर मिळेल का? कारण स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय सुदर्शन आणि यावेळी खराब चेंडू टाकलाय. त्याला भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि पंच यावेळी दंडित करतायत. नो बॉलचा इशारा आलाय. बिमर इथे कुठेतरी टाकला गेलाय आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावतोय सुदर्शन मयेकर. जोरदार टाळ्या देत या खेळाडूसाठी. अतिशय विस्फोटक फलंदाजी त्याने इथे केली आहे. 6 षटकार आणि 3 चौकार त्याने पेश केले आतापर्यंत. अतिशय घनागती फलंदाजी तो करतोय. धावसंख्या या षटकारानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवर पोहोचली आहे तब्बल 75 धावा 75 रन्स. यानंतर चेंडू असेल फ्री हिट. आणखीन एक फुल टॉस चेंडू त्याला समोरच्या दिशेने अगदी समोर व्ही शेप मध्ये केला चेंडू. 1 बाउन्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. षटकार आणि चौकारांचीच भाषा सुदर्शनने या मॅच मध्ये दाखवून दिली आहे. प्रत्येक गोलंदाजावर तो आक्रमण आणि आक्रमण करतोय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवर 79 रन. गोलंदाज कुठेतरी निष्प्रभ झालेत असंच म्हणावं लागेल. सध्या गोलंदाजी मार्कवर आहे ओंकार कदम. शेवटचं षटक हाताळतोय स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन. जणू काही सुदर्शन चक्रच त्याने फिरवलंय तशीच बॅटिंग तो करतोय. आणखीन एक हेलिकॉप्टरचा देखना नजराणा पेश करतोय कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून सीमारेषेच्या पलीकडे. ह्यूज अँड हँडसम षटकार 6 धावा. प्रत्येक चेंडूवर आक्रमण. काय फटका इथे सजवला. हेलिकॉप्टरचा स्ट्रोक इथे दाखवून दिला
क्रिकेटचं सौंदर्य, नजाकत, ताकद सर्व काही या फटक्यात पाहायला मिळालं. या षटकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. तब्बल 85 धावा आणि आणखीन एक फुलटॉस बॉल. या चेंडूवर देखील मोठा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा प्रहार, 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजांना कुठेतरी निष्प्रभ केलंय. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार इथे लगावला जातोय. गोलंदाज ओंकार कदम इथे महागडा ठरतोय, कारण त्याच्यावर देखील सौरभ आयरे इथे महागडा ठरतोय. त्याच्यावर देखील आक्रमण केलं जात आहे. षटकार आणि चौकार त्याच्या गोलंदाजीवर प्रत्येक चेंडूवर लगावले जात आहेत. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होईल सुदर्शन. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती थोडीशी कमी, गिरकी घेतली चेंडू आणि शेवटचा चेंडू इथे चाललाय निर्धाव. पहिल्या डावातील 6 षटकांचा खेळ इथे संपला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या तब्बल 91 धावा इथे उभारली गेली आहे. 92 धावांचा असेल लक्ष या मॅचमध्ये जिंकण्यासाठी RC11 संघाला. फलंदाजांचं पृथक्करण पाहूया. नरेश गुवळकर, एक चेंडू त्याने फेस केला, 0 धावा, गोल्डन डक ठरला होता. त्यानंतर सुदर्शन मयेकर, तब्बल चेंडू फेस केले सुदर्शनने, 24 आणि धावा काढल्यात त्याने, 71 धावा. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावलंय सुदर्शन मयेकर, मॅन फ्रॉम गमरे 11 संघाकडून खेळत असताना. सुमित हळदणकर, ज्या खेळाडूने धावा काढल्यात 5, ज्याने चेंडू तर त्याने धावा काढल्यात 8 आणि चेंडू फेस केलेत त्याने 5. अमोल पवार 6 चेंडू फेस करत असताना 5 धावा. एकूण धावा झाल्या स्कोर कार्डवर 91-92 धावांचा असेल लक्ष. तर
और इसी के साथ लगातार 2 गेंदों के ऊपर 2 शानदार विकेट चटकाते हुए यहाँ पर गेंदबाज स्वप्निल हैट्रिक पर है और पहला विकेट क्लीन बोल्ड के रूप में गिरा। अब जो कि राहिल गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से मारने का प्रयास कर रहे थे, मिड विकेट लॉन्ग ऑन के बीच खेलने का प्रयास था, गेंद काफी ऊपरी एज लगी और इस समय श्रीनाम के क्षेत्र में एक आसान सा कैच मिला स्वप्निल के लिए। अब स्वप्निल हैट्रिक पर है, पहला अर्धशतक बना है लेकिन अब तक हैट्रिक का कोई नामो निशान नहीं है, लेकिन हैट्रिक के कगार पर है गेंदबाज बॉलर मैदान पर आ रहे बैटिंग करने के लिए। मैदान पर मैच बना चुके बैटिंग करने के लिए, लेकिन इस समय सामना करेंगे अरबाज जो कि हैट्रिक गेंद लेकर अब सब कुछ तैयार है। कमरे 11 की टीम ने बेहद मजबूत स्थिति में इस मैच में अब सामना करेंगे अरबाज। हैट्रिक बॉल से गेंद डालते हुए गेंद बढ़िया गेंद बढ़ने के बाहर एक किनार लगा था, कैसे हो सका है विकेट कीपर के द्वारा, एक मौका बन सकता था यहाँ पर हैट्रिक करने का लेकिन हाथ से निकल चुका है। गेंद बाहरी किनारे पर लगी, विकेट कीपर गेंद को कैच नहीं कर सके और एक जीवनदान लेकिन 1 रन का साथ खाता खुलता हुआ, यानी कि स्कोर 1 रन और 2 विकेट लिए है स्कोर। पहला ओवर काफी अच्छा चलता हुआ कबड्डी टीम की तरफ से स्वप्निल गेंदबाजी कर रहे हैं। वहां पर बना दी लेकिन दोबारा उठाने में सफल हुए, गेंद को सफाई के सारे 1 रन प्रथम के खाते में और इसी 1 रन की मदद से 2 विकेट यहाँ पर हर्ष इलेवन टीम का स्कोर हो चुका है 2 रन। उन्हें 92 रन बनाने 92 रन का टारगेट है 6 ओवर में जीतने के लिए। अरबाज पहले ओवर में विकेट का सामना करेंगे तो एक अच्छा ओवर डालते हुए विकेट से शॉर्ट ऑफ विकेट के बाहर बढ़िया बल्ले का बाहर एक किनार लगता हुआ ये सीधे विकेट कीपर के दस्तानों में पहुंचती हुई आगे निकल कर खेलने का प्रयास था। अरबाज का विकेट गिरा है, आखिर भी इस ओवर में 3 विकेट चटकाई दिए हैं, लगातार गेंदों पर विकेट नहीं मिले हैं लेकिन जबरदस्त ओवर यहाँ पर समाप्त हो रहा है कमरे 11 टीम के गेंदबाज स्वप्निल के द्वारा। 3 विकेट, स्कोर केवल मात्र 2 रन। अब भी 90 रन बनाने हैं जीतने के लिए आने वाले 5 ओवर में। की 2 रन लेकर 3 विकेट चटकाए। बेहतरीन गेंदबाजी देखिए जिस तरीके से सुदर्शन ने बैटिंग की, 70 रन बनाए 24 गेंदों पर। सौरभ इस बीच मैदान पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। हर्ष इलेवन कमरे 11 के बीच ये चल रहा होता है। कमरे 11 की टीम ने टॉस हारते पहले बैटिंग करते हुए कुल 91 रन बना लिए। सुदर्शन की शानदार बैटिंग की बदौलत दोनों के 24 गेंदों पर 70 रन बनाए। बॉलिंग मारकर कमरे 11 टीम की ओर से तेजस नया और प्रारंभ करेंगे। गेंदबाजी का सामना करेंगे। एक जिस तरीके से सुदर्शन ने पारी के लिए उसी तरह पारी की आवश्यकता है इस समय हर्ष इलेवन की टीम के लिए, लेकिन काफी मुश्किल में पारी है और इस बीच नया ओवर पहली गेंद 2 विकेट ऑप्शन के बाहर उसको ओपन कर दिया है, कवरेज चक्कर के बीच में गेंद को निकाल दिया है। गेंद अंदर भी गेंद सीमा रेखा के बाहर 4 ओवरों के लिए पहला विश्वसनीय स्कोर देखने को मिला हर्ष इलेवन के बैट्समैनों के द्वारा। 3 विकेट स्कोर इस समय हो चुका है यहाँ पर कुल 6 रन 92 रन बनाने हैं। इसी तरह जब कोशिश करेंगे तभी लक्ष्य की तरफ पहुंच पाएंगे, अन्यथा लगातार गेंदों की संख्या कम होती नजर आ रही है। 92 रनों का एक विशाल टारगेट है 6 ओवर में, क्या उसको चेस कर पाएंगे, उसको संभव कर पाएंगे हर्ष इलेवन के मैच में, ये देखना होगा। लेकिन शुरू के 3 बल्लेबाज टॉप ऑर्डर इस समय उनका आगमन हो चुका है और फिर से बार गेंदबाजी करते हुए तेजस 2 विकेट से गेंद डालेंगे।
क्योंकि हर्ष इलेवन की टीम में काफी सख्त जरूरत है। अच्छी गेंद, उसको क्या बढ़िया तो खेला है। इससे पहले की गेंद कवर पर वन बॉल फील्डर आ रही है, लेकिन इस बीच एक रन मिलता हुआ मध्य प्रदेश के लिए। एक रन की मदद से एक सिंगल ध्यान आगे सिंगल और डबल से कम नहीं चलने वाला, चौके छक्के की जरूरत है। रन संख्या स्कोर इस समय 14 हो चुका है और विकेट के नुकसान पर दर्शना पवार का यहाँ पर स्कोर यहाँ पर स्कोरिंग का काम कर रही है। उसी तरह यहाँ पर देवपड़ी की स्कोर है, शिवम देवपड़ी की स्कोरिंग का काम कर रहे हैं। उनका भी सामने थे, इस बार रिवर्स खेलने का प्रयास था, लेकिन गेंद को बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले सके। बढ़िया विकेट कीपिंग का प्रदर्शन है। प्रदर्शन इस समय थर्ड मैच के क्षेत्र में फील्डिंग कर रहे हैं, जिन्होंने इस मैच में जबरदस्त स्कोर खड़ा कर दिया था, क्योंकि हाफ सेंचुरी बना दी थी। लेकिन चौथे ओवर में मैच धीरे धीरे एक तरफा बनता जा रहा है। सामना करने के लिए साहिल है, वो अपने स्टोक के लिए जगह नहीं बना सके। फिर से गेंद विकेटों के ऊपर से विकेट कीपर के दस्ताने में आ रही है। शफल करते हुए ऑनसाइड पर मारने का प्रयास था, लेकिन अच्छी खासी गेंदों को नहीं समझ सके। बढ़िया गेंदबाजी यहाँ पर अब तक हो रही है आंतरिक इलेवन की टीम के फील्डर गेंदबाजों के द्वारा। विशाल स्कोर टारगेट है उनके सामने। बढ़िया गेंद, बढ़िया स्ट्रोक खेला है, लॉन्ग लेग की तरफ गेंद को निकाला है। बंद में हालांकि हालांकि ब्लॉक पर गेंद थी, उसको ड्राइव कर दिया ऑन साइड पर। एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर अब 15 रन हो चुका है और इसी के साथ ही ओवर की समाप्ति हो रही। पारी की तीन ओवर के बाद 15 रन स्कोर यहाँ पर हर्ष की टीम का हो चुका है। ओवर की समाप्त हो चुकी है, लेकिन दल के ओवर की समाप्त हो चुकी है। बढ़िया गेंदबाजी का बदला से सुप्रीम के द्वारा रहा, जिन्होंने कि एक ओवर में 3 झटके दिए। स्कोर हो चुका है 15, यानी कि 77 रनों की आवश्यकता है अभी भी मैच को जीतने के लिए। 3 ओवर का खेल बाकी है, 18 गेंदें, 77 रनों की जरूरत है। 3 जल्दी विकेट गिरने के बाद एक दबाव समय से होता जा रहा है, लेकिन गंभीर इलेवन की टीम की तरफ से गोलेकर इस समय पारी का ओवर आवर्तन करेंगे। राइट अबाउट द विकेट से गेंद करेंगे साहिल के लिए। ऋतिक की ये गेंद और बार की गति की गेंद को नहीं समझ सके। गेंद विकेट कीपर के दस्तानों में किसी तरह कोई रन का मौका नहीं है। स्कोर बोर्ड पर स्कोर रुका हुआ है, 15 रन पर ये स्कोर रुका हुआ है। 3 विकेट के नुकसान पर चौथी ओवर की शुरुआत हो चुकी है और जबरदस्त बॉलिंग यहाँ पर देखने को मिलती जा रही है गंभीर इलेवन की टीम की गेंदबाजों के द्वारा। ये गेंद इस बार अपने स्ट्रोक के लिए जगह बनाई है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ आ रही है, कोई मौका नहीं। गेंद सीमा रेखा के बाहर शानदार छक्का जड़ाते हुए डीएस स्पोर्ट और सिपाही लोन टैप कैप्टन प्लीज कमेंट्री बॉक्स में टॉस करने के लिए। बढ़िया स्ट्रोक खेला, गेंद बॉर्डर लाइन के बाहर 6 रनों के लिए। इसी स्ट्रोक के लिए बार बार कोशिश कर रहे थे, सफल हो रहे थे, आखिर में सफल हुए। चौथे ओवर में रन संख्या स्कोर इस समय 21 रन स्कोर, 3 विकेट के नुकसान पर। डीएस स्पोर्ट और सिपाही इलेवन के बीच अगला मैच होगा, जिसकी टॉस की तैयारी हो रही है और इस समय आदरणीय मनोज जी सालवी संभवतः टॉस करने के लिए आ चुके हैं। प्रवीण जी है उनके साथ, राकेश जी सालवी भी उनके साथ है। इस बीच मैदान पर एक कैप्टन आ चुका है टॉस करने के लिए। ये गेंद इस बार बढ़िया स्ट्रोक खेला है, ऑन साइड पर गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। बढ़िया ग्राउंड शॉट देखने को मिला साहिल के द्वारा। 4 रनों खेले गेंद मिड विकेट स्क्वायर लेग के बीच में से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इसी चौके की मदद से अब स्कोर धीरे धीरे सही तेजी के साथ बनने लगा है। 25 रन 3 विकेट के नुकसान पर। दर्शन स्पोर्ट और डीएस स्पोर्ट और इस समय सिपाही इलेवन जो कि उनके कैप्टन दर्शन सावंत है, वो इस बीच आ चुके। टॉस की तैयारी हो रही है, टॉस कर रहे आदरणीय मनोज जी सालवी साहब, जिनकी शुरुआत से टॉस किया जा रहा है इस मैच का, अगले मैच का। और इस बीच अगली गेंद डालते हुए राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद और बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद विकेटों से नजदीक से होती, विकेट कीपर के दस्तानों में टॉस हो चुका है। डीएस स्पोर्ट नारी की टीम इस मैच का टॉस जीत चुकी है। देखना फैसला क्या करेंगे, तुरंत वो फैसला बताएंगे। सिपाही लोगों की टीम अब टॉस जीता है। तो इस तरह से टीम के ऊपर कोई रन नहीं मिला। डीएस स्पोर्ट नारी की टीम टॉस जीत चुकी है। क्या होगा फैसला सिपाही लोगों
पर सौरभ जो कि इस समय राउंड विकेट से गेंद करेंगे। जरूरत है जीतने के लिए कि आज लक्ष्य को स्वीकार कर पाए। क्योंकि 11 गेंदे 66 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। 92 रनों का टारगेट है इस मैच में जीतने के लिए। इस बीच अगली गेंद करते हुए गेंदबाज राइट राउंड द विकेट से गेंद और बार अपना गेंद को खेला जरूर है। गेंद इस बार हवा में है, लगभग मिड ऑन के रीजन पर कैच और इसी के साथ ये विकेट गिरता हुआ। तो हर्ष इरवन की पारी में लगातार मुश्किलें बढ़ती जा रही है, एक के बाद एक विकेट गिरते जा रहे हैं। सौरभ अब आउट हो चुके हैं, 10 गेंदे बाकी, 66 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। मनोज आ रहे हैं बैटिंग करने के लिए। नए बल्लेबाज हर्ष इलेवन टीम की तरफ से मनोज आ चुके प्रथमेश का साथ देने के लिए। सुदर्शन जो कि इससे बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी कर रहे हैं, राइट ओवर द विकेट से गेंद डालते हुए। अब इस बीच अगली गेंद प्रथमेश के लिए और बार प्रथमेश पूरी तरह के बीट हुए, ब्लॉकल पर गेंद थी, समझ नहीं सके। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे ये मैच एक तरफा बनता जा रहा है, जो कि गंभीर इलेवन की टीम ने इसे एक तरफा बना दिया है। शानदार गेंदबाजी, सुदर्शन गेंदबाजी करते हुए ये गेंद और बैकफुट पर चले थे, लेकिन गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप से थोड़ी बाहर रहती हुई गेंद बढ़िया गेंद डाली गई। पूरी तरह से बीट होते बल्लेबाज, किसी तरह कोई मौका नहीं रन देने का। काफ़ी रन बनाने, 66 रन यानी कि 67 रन, हालांकि 65 रन अब भी बनाने जीतने के लिए। ये गेंद और धीमी गति की गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की ओर आती हुई काफ़ी वेरिएशन ला रहे हैं। ऑफ स्टंप से अंदर की तरफ गेंद को ला रहे हैं, मिडल स्टंप की तरफ गेंद को ला रहे हैं। प्रथमेश बैकफुट पर चले, स्ट्रोक के लिए जगह नहीं बना सके, गेंद को नहीं समझ सके। फिर से एक बार सुदर्शन गेंदबाजी करते हुए राइट ओवर द विकेट से एक तरफा मैच है। और इसी बीच अगली गेंद और हल्के हाथों से जरूर खेला, बैकवर्ड बाउंड में से गेंद जा रही है, बाउंड्री के बाहर आ रही है, कोई मौका नहीं 4 रनों के लिए। थर्ड मैन जो कि डीप पॉइंट के बीच में से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। इसी चौके की मदद से रन संख्या स्कोर अब 30 हो चुका है। अभी भी जीतने के लिए अब टूर्नामेंट का ये मैच 92 रन का टारगेट, एक विशाल स्कोर खड़ा कर दिया 6 ओवर के इस मैच में। और स्कोर हो चुका है 30, यानी कि जीतने के लिए 62 रनों की ज़रूरत है आखिरी ओवर में। यदि 6 छक्के भी लगाएंगे तो भी यहाँ पर संभव नहीं हो सकेगा, यानी कि गंभीर इलेवन की टीम जीत चुकी है मैच। तेजस इस समय आखिर में ये जो ओवर बचा हुआ है 6 ओवर का खेल, उसको पूरा करेंगे। केवल औपचारिकता बनी है इस मैच की पूरा होने की, जो कि ये मैच गंभीर इलेवन की टीम जीत चुकी है। सुदर्शन ने शानदार यहाँ पर हाफ सेंचुरी बनाई इस मैच में, गजब की बैटिंग की उन्होंने। राइट अराउंड द विकेट से नया ओवर प्रारंभ होता हुआ 6 गेंदे और 62 रन चाहिए जीतने के लिए। गौरव इस बार गेंद को जरूर खेला है, गेंद आ रही है सीधे स्क्वायर लेग फील्डर के हाथ में और इसी के साथ ये यहाँ पर विकेट गिरा गौरव के रूप में। विकेट गिर चुका है, मैच पूरी तरीके से गंभीर इलेवन के पक्ष में है और इस मैच को जीत चुके, औपचारिकता बनी हुई है। कैलाश आ रहे हैं बैटिंग करने के लिए बल्लेबाज, 5 गेंदों में 62 रन बनाने जीतने के लिए। अगला मैच DS स्पोर्ट नानीज शिपा 11 के बीच होगा। पहले बैटिंग करने का फैसला किया है, टॉस जीतकर नानीज टीम ने, DS स्पोर्ट नानीज की टीम ने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया है। राइट राउंड द विकेट से गेंद अगली इस ओवर में प्रथमेश के लिए और प्रथमेश ने लॉन्ग ऑफ की तरफ गेंद को खेला, वहाँ पर फील्डर गेंद को उठा रहे हैं, केवल एक सिंगल्स मिला है। और इस तरह से गंभीर इलेवन की अब यहाँ पर उनकी तरफ से 4 गेंदें बाकी है इस इनिंग की। कैलाश सामना करेंगे, कैलाश की गेंदों पर क्या बढ़िया पारी खेली, सुदर्शन ने 4 छक्के लगाए उनके एक ओवर में। ये गेंद उसके बाहरी किनारा आउट इसे के साथ एज लेकर गेंद पहले स्लिप की तरफ पहुंची विकेट के पीछे और इसे के साथ ये बढ़िया वहां पर क्या देखने को मिला है। एक और विकेट इस मैच की। अब 3 गेंदें बाकी है और मैच गंभीर इलेवन की टीम जीत चुकी है। इस मैच को उन्होंने एक तरफा बना दिया है। नेक्स्ट मैच DS स्पोर्ट नानीज की टीम ने टॉस जीतकर पहले
बैटिंग करने का फैसला किया है। सिपाही 11 के साथ उनका मैच है। सिपाही 11 टीम के सामने कितना टारगेट बनाएंगे डी स्पोर्ट नांदेड़ की टीम, पहले बैटिंग करते हुए। इस बीच मैदान पर नए बैट्समैन जा चुके बैटिंग करने के लिए, लेकिन ज़बरदस्त कैच देखने को मिला। विकेट के पीछे एक ज़बरदस्त फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पर हो चुका है। गमरे 11 की टीम का फील्डिंग का स्तर भी काफ़ी बेहतरीन है। ये गेंद ऑफ स्टंप पर टिप्पा हारने के बाद गेंद बाहर की ओर निकलती हुई और गेंद विकेट कीपर या पहले स्लिप में जाती हुई और किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं। 2 गेंदें बाकी है इस मैच की। गमरे 11 की टीम यहाँ पर ये मैच जीत चुकी है और मजबूती के साथ सुदर्शन महेकर जो कि इस मैच के मैन ऑफ द मैच बनेंगे, जिन्होंने जबरदस्त पारी खेली है इस मैच में। ये गेंद और बार बढ़िया गेंद थी, हल्के हाथों से गेंद को खेला, पॉइंट क्षेत्र में गेंद को धकेल भर दिया है। ये गेंद इस मैच की बाकी है और इस समय तो इस बीच ये गेंद यहाँ पर आखिरी गेंद उसको बढ़िया तरीके से एंड कर दिया है, लेकिन यहाँ पर मैच जीता है गमरे 11 की टीम ने। परागजीत सावंत और मुन्ना शेठ देसाई, जिनकी शुभ हाथों से अब मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाएगा और गमरे 11 के सुदर्शन मैन ऑफ द मैच परागजी सावंत, मुन्नाजी देसाई यांच्या शुभ हस्ते या